विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत सुरू असलेलं राजकीय युद्ध अखेर शांत झालंय. कारण अनेक दिवसांच्या जोरदार रस्सीखेचीनंतर आता महायुतीने जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केलाय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली खलबतं, रुसवे-फुगवे आणि बंद दाराआडच्या बैठका अखेर थांबल्या असल्या तरी समोर आलेला हा फॉर्म्युला पाहून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. कारण 7 जागांवर ठाम असलेल्या शिवसेना शिंदे गटाला अखेर फक्त 4 जागांवरच समाधान मानावं लागले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. हा फक्त जागा वाटपाचा निर्णय आहे की शिंदे गटाला दिलेला स्पष्ट राजकीय संदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखेर कोणत्या कारणामुळे माघार घ्यावी लागली आणि या संपूर्ण प्रकरणात दिल्लीहून दबाव आला होता की मुंबईतच सगळा गेम झाला आणि या निर्णयामागे नेमकं कोणतं पडद्यामागचं राजकारण लपलंय. तर चला संपूर्ण काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, राज्यात निवडणुका असतील आणि राजकीय पक्षांमध्ये वादविवाद, रस्सीखेच आणि संघर्ष होणार नाही असं कधीच होत नाही. आता मागील काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगावर संपूर्ण महाराष्ट्रात अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना देखील महायुतीत जागा वाटपावरून मोठी राजकीय खंडाजंगी रंगल्याचे चित्र होते. एकीकडे भाजप जागा वाटपाच्या निर्णयावर अंतिम असताना महायुतीतील घटक पक्ष असणारे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपल्या मागणीवरून मागे हटायला तयार नव्हते. विधान परिषदेतील तब्बल 17 जागांपैकी 7 जागांसाठी शिंदे गट तर 3 जागांसाठी सुनेत्रा पवार आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. परंतु भाजपला जवळपास 12 जागा लढवायच्या होत्या. याच कारणाने महायुतीतील या तिघी घटक पक्षांनी एकामेकांचे पाय ओढायला सुरुवात केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात विधान परिषद जागांवरून रंगलेले हे राजकीय युद्ध अखेर संपुष्टात आले. कारण सत्ताधारी महायुतीने जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला आता निश्चित केलाय. अनेक दिवसांपासून झालेल्या चर्चेनंतर आता अंतिम फॉर्म्युला ठरल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच आणि चर्चा सुरू होती. विशेषतः सर्वाधिक जागा आपल्या वाटेला याव्यात यासाठी घटक पक्षांमध्ये अनेक बैठका, चर्चांच्या फेऱ्या आणि नाराजीचे सूर देखील पाहायला मिळाले. अखेर अनेक दिवसांपासून केल्या गेलेल्या दीर्घ चर्चेनंतर महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय. आज दिनांक 25 मे 2026 पासून निवडणुकीत अर्ज भरायला सुरुवात होणार असून त्याच पार्श्वभूमीवर आता ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. म्हणूनच विधान परिषदेसाठी अखेर महायुतीचं ठरलं असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त 1 जागा देण्यात येणार आहे. याआधी शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीसाठी भाजपकडे तब्बल 7 जागांची मागणी केली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांनी देखील 3 जागांसाठी आग्रह धरल्याचे पाहायला मिळाले. परंतु भाजपने मात्र शिंदेंना 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली होती, मात्र आता आम्ही 7 जागांवर ठाम आहोत अशी भूमिका या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने घेतल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले होते. मात्र आता अखेर तडजोडीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 4च जागा आल्या. आता यामध्ये ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी हिंगोली या मतदारसंघातील एकूण 4 जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही 1 जागा मिळाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे भाजपने पुणे मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवलाय. आता महाराष्ट्रात या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज किंवा उद्या महत्त्वाच्या बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, असे असले तरी देखील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नाराजी अजून देखील पूर्णपणे दूर झालेली नाही. कारण शिंदे गटाला 7 जागा पाहिजे होत्या, तर
दुसरीकडे सुनेत्रा पवार पुणे मतदारसंघातील जागेसाठी आग्रही होत्या. आता नेमका प्रश्न पडतो की कोणत्या कारणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाने अखेर तडजोड केली आहे. तर यामागे राजकीय तज्ज्ञांकडून काही महत्त्वपूर्ण कारणे सांगण्यात आली आहेत. चला त्यांच्यावर देखील एकदा नजर टाकूयात. सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली भाजपची ताकद. यावेळी राज्यातील ज्या जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकी आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक प्रतिनिधी जास्त आहेत. त्या जागांवर भाजपची पकड मजबूत आहे. अशा सर्व जागांवर भाजप ठाम होता. त्यामुळे ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांना जास्त जागा असा फॉर्म्युला पुढे करण्यात आला. याच फॉर्म्युलाचा उपयोग करत भाजपला सर्वाधिक जागा मिळवता आल्या आहेत. द्वितीय, शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही घटक पक्षांची राजकीय मर्यादा. मित्रांनो, पुणे आणि नाशिक सारख्या काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटाने जोरदार दावा केला होता. परंतु स्थानिक पातळीवर भाजपचे जास्त मतदार आणि मजबूत संघटन असल्याने भाजप मागे हटायला तयार नव्हता. विशेषतः पुण्यात राष्ट्रवादीचा दावा असून देखील भाजपने आमचे 333चे बळ असं सांगत दबाव वाढवला होता. तृतीय, महायुतीत उघड संघर्ष टाळण्याची गरज. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप हा स्पष्टपणे सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. अशा परिस्थितीत शिंदे गट आणि अजित पवार गटाने पूर्ण आक्रमक भूमिका घेणं धोक्याचं ठरू शकतं. कारण जर जास्त तणाव वाढला असता तर उमेदवारांमध्ये बंड, क्रॉस व्होटिंग किंवा भविष्यातील मंत्रिमंडळ आणि स्थानिक निवडणुकांवर परिणाम होण्याची भीती होती. या सर्व कारणांना लक्षात घेता अखेर महायुतीतील लहान भाऊ असणारे शिंदे गट आणि अजित पवार गटाने भाजपसमोर झुकतं माप दाखवलं. सोबतच या दोन्ही पक्षांनी काही जागांवर माघार घेत सत्ता आणि युती टिकवणं हा पर्याय निवडल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. परंतु आता या संपूर्ण निर्णयामुळे महाविकास आघाडीची महायुतीत बंड करण्याची रणनीती पूर्णपणे संपुष्टात आली आहे. तर यामागे केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा हात असल्याचे देखील सांगितले गेले. आता हा निर्णय भाजपच्या मास्टर स्ट्रोक होता की शिंदे गट आणि अजित पवार गटाने दाखवलेला समजूतदारपणा हे तर येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.